नमस्कार मैत्रिणी, कशा रश्मीचा तडका या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत। आता आवळ्याचा सीझन आहे, मग आपल्याला आज गुळाची आवळा कांडी करायची आणि ती इतकी सुंदर होती, 1 वर्ष काय 2 वर्ष सुद्धा राहू शकते। इतकी कच्च्या आवळ्याची आपण वापरलं पण नाही, कच्च्या आवळ्याची गुळाची आवळा कांडी इतकी सुंदर, चवीला पण इतकं सुंदर लागते, चव येते तोंडाला। म्हणजे आपण शिजवलं नाही, काही नाही, फक्त गुळामध्ये आणि एकदम सुटसुट चिकट नाही झाली, काही नाही, खूप छान। तुम्ही करून बघा ही। चला मग आता आपण आवळा कांडी कशी करायची ते बघूया। आवळा कांडी करण्यासाठी मी आवळे स्वच्छ धुतले पाण्यात, जरा मीठ घालून एक 10 मिनिटं ठेवले होते, नंतर स्वच्छ धुतले आणि आता कोरडे करून 2 दिवस फ्रीजमध्ये ठेवणार, कारण वाफून घेणार नाही। उकडून घेतले ना की त्याचं सगळं सत्व जातं, त्यामुळे आता आपण अशी आवळा कांडी करूया आणि त्याचे सत्व जाणार नाही म्हणून फ्रीजमध्ये 2 दिवस ठेवणार। आणि आवळा कांडी इतकी ही सुंदर लागणार ना, ती साखरेची पण नाही, आपली गुळाची आपण आवळा कांडी इतकी सुंदर करू ना। 2 दिवस आवळे फ्रीजरमध्ये ठेवायचे, म्हणजे आपल्याला उकडायला लागणार नाही आपोआप। 2 दिवस मी आवळे फ्रीजरमध्ये ठेवले होते। आता आपण फ्रीजरमधले आवळे काढूया। हे आवळे काही उकडले नाही, उकडल्याने काय होतं, सत्व जातं। मग आता आपण अशा पद्धतीने करून बघूया। ही कांडी गुळातली इतकी सुंदर लागते ना, खूप सगळे आवडीने खातील। आणि आवळा रोज खावा, मग कुठल्याही पद्धतीने तर कांडी तर सुंदरच लागणार, आणि शिवाय गुळाची। चला आता आपण कसे पाकळ्या काढायच्या ते बघू। फ्रीजरमध्ये आवळे ठेवल्यामुळे बघा इतके कडक झालेत ना, पण आता ह्याला गार करून ठेवायचे, म्हणजे आपोआप ह्याच्या पाकळ्या निघतात। आता थोडं पाणी घालून ठेवायचं, नाही तर थंड करायला असंच ठेवायचं। मी आता पाणी घालते, मी आता हे थोडा वेळ पाण्यात ठेवलेत। रंग बघा कसा बदललेला आहे, पहिले आवळे आणि हे आता थोडेसे मऊ झाले। आता हे पाण्यातनं पुसून घ्यायचे आणि पाकळ्या काढायच्या। आता पुसून घेते मी, असे आता आपण कापून घेऊ। त्याच्या जरा पाकळ्या सोडवायच्या, एकदा ते गार झालं ना की पाकळ्या निघतात चांगले। अशा पद्धतीने मी आता सर्व आवळ्याच्या पाकळ्या करून घेते। मी आवळ्याच्या पाकळ्या या सगळ्या करून घेतल्या। जरा वेळ लागतो, पण तुम्ही अशा पद्धतीत करा। ह्यामध्ये सत्व भरपूर असतं। आवळ्यामध्ये सत्व किती आहे तुम्हाला माहिती आहे, C जीवनसत्व, A, B12 भरपूर आहे। त्यामुळे 1 किलो आवळा, अर्धा किलो गूळ आणि हे एकत्र करून काचेच्या भांड्यात ठेवायचं, किंवा तुमची काचेची बरणी असली तरी चालेल। आता प्रथम काय करायचं, पहिला थोडा गूळ टाकायचा, सगळीकडे असा पसरवायचा, नंतर आवळ्याचा थर द्यायचा। हे सगळं मुरून येतं। कांडी इतकी सुंदर होती, साखरेची विकत मिळती, पण साखर खायची नाही, गुळाचं एकदम आयुर्वेदिकच होणार। परत गुळाचा थर, परत आवळ्याचा थर, हे बरणीत कसं आपल्याला हलवायचं, आणि हे रोज हलवायचं, नाही त्याला बुरशी येते। 2-3 दिवस तर 3 दिवस तर ठेवायचं, आणि आपल्याला जर मुरलेलं नाही, गुळाचा पाक ह्या पाकळ्या पिऊन घेतात। लास्ट आता गुळाचा थर द्या। ही कांडी इतकी चविष्ट होती, आणि 2 दिवस तुम्ही पंख्याखाली सुटू शकता, उन्हातही, उन्हात 2 दिवस, घरात 1 दिवस। आणि अशी कडक करायची नाही, अशी लवचिक झाली पाहिजे। मी दाखवीन तुम्हाला 2 दिवसात। आणि हे पूर्णपणे झाकण लावायचं, थोडी अशी हलवायची, आणि रोज चमच्याने ह्याला हलवायचं, नाहीतर बुरशी येते। रोजच्या रोज 2-3 वेळा हलवायचं,
म्हणजे ते गुळ बरोबर आत शिरतो. आता ही बरणी अशीच ठेवायची. उद्या भेटू आपण. मैत्रिणींनो, अशा तऱ्हेने 3 दिवस पूर्ण झाले. आपली आवळा कांडी गुळामध्ये चांगल्या प्रकारे मुरली. आता काय करायचं, काचेची बरणी एका चाळणीत ओतायचं असं. मग हे पाणी सगळं निथळून जातं आणि कांडी कोरडी होती. आता ह्या पोळी उन्हामध्ये 2 दिवस वाळत घालायच्या. उन्हामध्ये 1 ते 1.5 दिवस आणि पंख्याखाली 1 दिवस. कारण त्या कडक करायच्या नाही. मऊसूत पाणी त्याचं फक्त पूर्ण गेलं पाहिजे. अशा फोडी उन्हामध्ये 1-2 दिवस ठेवायच्या. जास्त कडकही करायच्या नाही. आत गुळ बघा किती मुरलाय चांगला. ही कांडी इतकी सुंदर लागते ना, तुम्ही करून बघा आणि कमेंट करा आवडल्यास. आता हे पाणी राहिले, हे वाया घालवायचं नाही. पोटाला एकदम छान. 2 चमचे हे पाणी, लिंबाचा रस थोडा आणि ग्लासभर पाणी. हा सरबत प्यायला सुद्धा सुंदर. हे असं मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपली आवळ्याची कँडी तयार झाली. आणि ती पण गुळाची, साखरेची नाही. बाहेर तर साखरेची पण. आणि इतकी चवीला सुंदर. 3 दिवस फक्त, जास्तही कडक करायची. 3 दिवस मी उन्हात ठेवलं. आतलं सुद्धा सुकली. इतकी सुंदर लागते आणि तोंडाला चव येते. तोंडात आपल्या लाळ येऊ शकते. खूप सुंदर. ती आवडल्यास कमेंट करा. बाय बाय.